Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English poem Walk a Little Slower. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Walk a Little Slower ही पोएम शिकणार आहोत. Let's get started. Walk a little slower, Daddy, said the child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. मित्रांनो, या पोएममध्ये जो एक छोटासा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो आणि तो आपल्या वडिलांना म्हणतो की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. म्हणजे तो म्हणतो की फादर, डॅडी तुम्ही थोडं हळू चाला. सेट द चाइल्ड सो स्मॉल. आणि कोण म्हणतो असा? एक अतिशय छोटासा मुलगा किंवा मुलगी हे आपल्या वडिलांना म्हणतो. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. आणि तो अशी रिक्वेस्ट का करतोय की तुम्ही हळू चाला? कारण तो म्हणतो आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. म्हणजे फुटस्टेप्स म्हणजे पावलं आणि फॉलो करणे म्हणजे पाठलाग करणे किंवा मागे मागे येणे. तो म्हणतो की मी तुमच्या पावलांना फॉलो करायचा प्रयत्न करत आहे, तुमच्या मागे मागे यायचा प्रयत्न करत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला पडायचं नाही आहे. फॉल म्हणजे पडणे. आणि मला पडायचं नाही आहे, म्हणून तुम्ही थोडं हळू चला. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. समटाइम्स they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. सेकंड स्टॅन्झा मध्ये तो लिटिल चाइल्ड म्हणतो समटाइम्स म्हणजे कधी कधी, युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. तुमचे पावलं खूपच फास्ट असतात, म्हणजे खूपच गतीने तुम्ही चालता. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी तर तुम्ही इतके पुढे निघून जाता की मला दिसत सुद्धा नाहीत. तो मुलगा म्हणतो की कधी कधी तुमचे पावलं खूप फास्ट म्हणजे खूप तेज गतीने समोर जातात, कधी कधी तर ते इतके फास्ट असतात की मला दिसत सुद्धा नाहीत. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. आणि म्हणून तो म्हणतो अगेन एकदा की फादर तुम्ही थोडं हळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी. कारण तुम्ही मला लीड करत आहे. लीड करणे म्हणजे नेतृत्व करणे. कारण तुम्ही माझं नेतृत्व करत आहे असं तो आपल्या वडिलांना म्हणतो. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. तो म्हणतो एक दिवस when I am all grown up. grown up म्हणजे मोठे होणे. एक दिवस जेव्हा मी मोठा होईल, you are what I want to be. तर मला तुमच्यासारखं बनायचं आहे. म्हणजे आज तुम्ही जसे आहे, उद्या मला मोठं होऊन अगदी तंतोतंत तुमच्यासारखं बनायचं आहे. Then I will have a little child. तो म्हणतो की तेव्हा मग मला सुद्धा एक छोटंसं बाळ असेल, छोटासा मुलगा किंवा मुलगी असेल. हु विल वॉन्ट टू फॉलो मी. ज्याला मला फॉलो करायची इच्छा असेल. जसं आज मी तुम्हाला फॉलो करत आहे, उद्या माझा मुलगा किंवा मुलगी मला फॉलो करेल. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. सो लास्ट मध्ये तो मुलगा म्हणतो आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. त्यामुळेच मला अगदी तुमच्यासारखं नेतृत्व करायचं आहे. जसं तुम्ही मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, दाखवल्या, त्याप्रमाणे मला सुद्धा माझ्या मुलांना शिकवायचं आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहिती आहे की ही गोष्ट खरीच आहे. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. त्यामुळे पुन्हा तो एकदा रिक्वेस्ट करतो की फादर तुम्ही थोडं हळू चाला. आय मस्ट फॉलो यू. कारण मला तुम्हालाच फॉलो करायचं आहे. मला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे. तर अशा पद्धतीने तो मुलगा आपल्या वडिलांना परत परत रिक्वेस्ट करतो की त्यांनी थोडं हळू चालावं. कारण त्याचे वडील त्याला लीड करत आहे, त्याचं नेतृत्व करत आहे आणि त्याला सर्व गोष्टी वडिलांकडून चांगल्या प्रकारे शिकून घ्यायच्या आहेत. जेणेकरून जेव्हा तो मोठा होईल त्याला सुद्धा त्याची मुलं असतील आणि तो त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं नेतृत्व करू शकेल. सो अशा प्रकारे ही पोएम आहे. ऑथर अननोन आहे, म्हणजे पोएम कोणी लिहिली हे आपल्याला माहिती नाही, पण अतिशय छान मेसेज या पोएम मधून आपल्याला मिळतो. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.